मन की बात संवाद के साथ। नमस्कार, मी कल्याणी दीक्षित। मन की बात संवाद के साथ या आमच्या विशेष कार्यक्रमामध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत। आनंद पिंपळकर सरांबरोबरची आपली चर्चा आता आपण पुन्हा एकदा सुरू करणार आहोत। नमस्कार सर, या भागातही तुमचं मनापासून स्वागत। सर, आपण गेल्या भागात सुद्धा दिशा आणि या सगळ्या प्रश्नांची उत्तरं बघितलीत, तर आजच्या भागाला सुरुवात करूया। आणि माझा पहिला प्रश्न असा असेल की तुम्ही सांगता की दिशा अशा असल्या पाहिजेत वास्तुशास्त्रानुसार घर आणि कार्यालयाच्या। सपोज तशा भागात ती नसेलच वास्तू, तर तोडफोड न करता तुम्ही काय उपाय सुचवू शकता? आता कसं आहे कल्याणी, सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्याला कमी वेळात एवढी माहिती सांगणं अवघड आहे। ठीक आहे, हरकत नाही। दिशांचं एक तत्व दिलेलं आहे, ठीक आहे। जसं वारंवार मी म्हणतो ईशान्येला ईश्वर किंवा ईशान्येला तत्व थंड, ठीक आहे। तुमच्या घरामध्ये, तुमच्या दुकानामध्ये, तुमच्या कार्यालयीन वास्तूमध्ये ईशान्य दिशेला ती जागा नाही, तुम्ही साधी गोष्ट करू शकता। ईशान्य दिशेला चांदीच्या तांब्यामध्ये पाणी, गंगाजळ का, तर गंगाजळ तुम्ही भरून ठेवलं तर त्याला किडे होत नाही। नॉर्मल पाणी भरलं तर त्याला आळ्या होतात, म्हणून गंगाजळ, कारण गंगाजळामध्ये अभ्रकाचं प्रमाण जास्ती असतं। मग ते गंगाजळ भरून त्याच्यामध्ये जर 5 मोती टाकले आणि जर चांदीच्या पत्र्याने सील करून तुम्ही जर ते ईशान्य कोपऱ्यामध्ये एक त्रिकोण लावून, आपण नाही का त्रिकोण लावतो, त्याच्यावर ठेवून दिलं, झाली तुमची ईशान्य दिशा बॅलन्स। किंवा तुम्ही जर जमिनीवर राहताय तर अशा पद्धतीचा चांदीचा गडू ईशान्य कोपऱ्यात जमिनीवरती पुरून टाकलं, ज्याच्यात पाणी आहे, ज्याच्यामध्ये मोती घातलेत आणि सील करून तुम्ही तो पुरून टाकू शकता। तेही शक्य नाही, आता फार महाग आहे चांदीचा गडू, तर मग तुम्ही एखादा कमळाचा रोप तुमच्या बंगल्याच्या आवारात ईशान्य कोपऱ्यात लावू शकता। तेही शक्य नसेल, घराच्या आवारात तुम्ही फ्लॅटमध्ये राहता तर तुम्ही एखादा काचेचा बाउल घ्या, त्या बाउलमध्ये पाणी टाका, पाण्यामध्ये प्लास्टिकची कमळं मिळतात, ती कमळं सोडा ईशान्य दिशेला, म्हणजे प्लास्टिकची पण चालतात। आपण आधुनिक चालले तर फक्त पाणी पाहिजे, त्याला पाणी डुप्लिकेट नसणार, पाणी ओरिजिनल पाहिजे। आग्नेय दिशेला तुम्हाला अग्नी निर्माण केला पाहिजे। मग जर आता नाहीये तुमचं किचन, तुमचं बेडरूम आहे, तर तुमच्यावरती त्याचा परिणाम होऊ नये म्हणून आग्नेय दिशेला लाल रंगाचा बल्ब पूर्व भिंतीला लावून टाका। तेही शक्य नाही, आम्हाला वायरिंग करायला नाही शक्य, तर लाल रंगाचा चौकोन जळता ठेवायचा। 1 तास 2 तास तरी जळला पाहिजे, ती बाजू गरम पाहिजे, 1 तास 2 तास तरी तो रोज जळला पाहिजे। नाही तर एक चौकोनी लाल रंगाचा 1 फूट बाय 1 फूट पूर्व भिंतीला लाल रंगाचा चौकोन काढा। नैऋत्य कोपरा जड पाहिजे, जर शक्य नाही तर नैऋत्य कोपऱ्यामध्ये तुम्ही एक लीड प्लेट, जी लीड म्हणजे वजन असतं, लीड प्लेट पुरून टाकू शकता। बंगला असेल तर तुम्ही एखादा उंच चौथारा बांधून त्याच्यामध्ये लोखंड लोचून बघू शकता। फ्लॅटमध्ये राहत असाल तर तुम्ही एखादा लोखंडाचं पिरामिड लावू शकता। आणि वायव्य दिशेला कुठलंच तत्व नसतं, तिथं हवेचं तत्व असतं, म्हणून एखादा झेंडा बनवून तुम्ही ठेवू शकता। भगवा आपला भारत देशाचा असा एखादा त्या कोपऱ्यामध्ये ठेवला तर थोडक्यात काय, तर 4 दिशा 4 तत्वांनी पूर्ण 10 दिशा, त्यातल्या मुख्य 4 दिशा, उपदिशा 8 झाल्या टोटल, या त्या तत्वांनी भारित करणं म्हणजे वास्तुशास्त्र। म्हणजे याचा अर्थ त्यात आग्नेयला किचन नाही तर ते तोडून तिथं बेडरूमच्या, म्हणजे खूपदा लोक असं करतात की वास्तुशास्त्राप्रमाणे झालं नाही, परत तोडफोड करा आणि नवीन बांधा, आणि काहीदा तो खर्च परवडत पण नाही, शक्यच नाही, ते करायची पण गरज नाही। मुळामध्ये वास्तुशास्त्र हेच माहित नाही लोकांना की त्याचे प्रकार खूप आहे। लोक काय करतात, 11व्या मजल्यावरती सुद्धा जातात आणि वास्तुशास्त्राचे नियम लावतात। नाही, अंतरिक्ष तत्वाचं वास्तुशास्त्र वेगळं, पृथ्वी तत्वावरचं वास्तुशास्त्र वेगळं, जमिनीखालचं वास्तुशास्त्र तत्व वेगळं, प्रत्येक तत्वाला वेगवेगळे नियम। आपण काय करतो, जमिनीवरची नियम वरती पण लावतो, खाली पण लावतो, सगळीकडे लावतो। म्हणजे तुम्हाला काय म्हणायचं, खालच्या ह्याला जो नियम असतो तो वरच्या 11व्या मजल्याच्या घराला लागू पडत नाही। आता साधं गणित आहे, आकाशातनं वीज पडली तर पहिल्यांदा कुठं पडेल, 15व्या मजल्यावर पडेल का खाली पडेल, 15व्या मजल्यावर। आणि जमिनीवर पाणी भरलं तर पहिल्या कोणाच्या घरात पाणी भरेल, 11व्या मजल्यावर भरेल का खाली भरेल, म्हणजे तो नियम लागला ना। पाणी खाली भरलं, वीज पहिली वर पडली, म्हणजे अंतरिक्ष तत्वाकडनं येणाऱ्या ऊर्जा, जमिनीकडनं निर्माण होणाऱ्या ऊर्जा या भिन्न भिन्न आहेत, त्याचं प्रमाण सुद्धा मिळण्याचं भिन्न भिन्न आहे। त्यामुळे नियम वेगवेगळे आहेत, त्यामुळे प्रत्येक ठिकाणी हा नियम लावायचा नाही, पण एक नियम सगळीकडे सारखा आहे। पूर्वाला उजेड, ईशान्येला जलतत्व, ईश्वरी तत्व, आग्नेयाला अग्नितत्व, नैऋत्येला जडत्व आणि वायव्याला हवा। मग काही लोक असं राशींवरून सुद्धा असतं की काही राशींना असं म्हटलं जातं की ही दिशा चांगली असते, तर त्याचा नेमका काय संबंध असतो? आता तर परत माझं नेहमीच गाणं बरं का, तुम्हाला कमी वेळात एवढं सगळं सांगायचं। एकूण राशी 12, नक्षत्र 27, प्रत्येक राशीला एक स्वामित्व दिलेलं आहे, त्यानुसार त्या माणसाचा स्वभाव ठरतो। मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तुळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन 12 राशी। आता नक्षत्र मी सांगत नाही कारण वेळ जाईल। मेषेचा स्वामी मंगळ, रंग लाल, किंवा मेषेचा स्वामी मंगळ हा पूर्व आग्नेयला उजत होतो म्हणून पूर्व दिशा, वृषभेचा स्वामी शुक्र म्हणून पश्चिम दिशा। अशा प्रत्येक राशी, आता तुम्ही म्हणाल मग आमची रास राहिली, आपण एकदा असे एपिसोड ज्याच्यामध्ये 12 राशींच्या 12 दिशा, 8 दिशा किंवा या 10 दिशा, या 12 राशींना कशा विभागल्यात त्या आपण नक्की पाहूया।
परंतु प्रत्येक राशीला दिशा ही नक्की आहे. आणि असं म्हणतात की खूप राशींना दक्षिण दिशाच लाभदायक असे असते, असं ते नक्की गैरसमज आहे. दक्षिण दिशा ही सगळ्यांनाच लाभदायक असते, नसतं असं नसतं, पण तो दक्षिणेतला दरवाजा कुठल्या पादात म्हणजे कुठल्या पायात आहे त्याच्यावरती ते डिपेंड. बरेच जण म्हणतात दक्षिण दिशा म्हणजे राक्षसाची दिशा, पण ते चुकीचं आहे. घराचे एकूण 9 हिस्से केले, समजा तुमचा 90 फुटाचा दक्षिणेचा भाग असेल तर तो 10 फुटावरती विभागित केला, तर त्यातला 10 फुटातले 2 भाग सोडून तिसरा जो भाग असेल त्याच्या आग्नेयेकडून तुमची एंट्री ही घराला कायम धन देणारी असती, यश देणारी असती. त्यामुळे दक्षिण दिशा ही सर्व राशींना अनुकूल असते. केव्हा? जेव्हा ती योग्य पादातून दरवाजा असेल तेव्हा. किंबहुना पूर्वेचा सुद्धा, पश्चिमेचा सुद्धा आणि उत्तरेचा सुद्धा दरवाजा जर चुकीच्या पादातून असेल तर नुकसान होतं. कोणत्याही दिशेकडचा दरवाजा हा कधीच माणसाला घातक नसतो, तो योग्य ठिकाणी नसेल तरच घातक. आपण आपल्या दर्शकांच्या प्रश्नाकडे विचारूया. पुढचे प्रश्न आपल्याला सुदर्शन दुगड विचारतायत, बघूयात ते नक्की काय म्हणतात. नमस्कार पिंपळकर साहेब, माझं जिओचं एजन्सीचं काम आहे. मला माझ्या ऑफिसचं तोंड दक्षिण दिशेला आहे आणि बसायची जागा पूर्वेला आहे, म्हणजे पूर्वेकडे तोंड करून मी बसतोय. तर ते कितपत योग्य आहे, त्याच्यात काय मला बदल करणं जरुरी आहे का, याविषयी मला मार्गदर्शन मिळावं. अतिशय चांगला प्रश्न आहे. आणि तुमचं जिओचं ऑफिस आहे म्हटले ना, जिओ म्हणजे सिम कार्ड, रिलायन्स. संवाद किंवा संभाषणाशी संबंधित असा हा व्यवसाय आणि त्यांचा दरवाजाचं तोंड दक्षिणेला आहे. दक्षिण दिशा ही त्यांच्या व्यवसायासाठी अत्यंत उत्तम आहे, पण दक्षिण दिशेला ते पूर्वेकडे तोंड करून बसतात तेही योग्य आहे. पण पूर्वेला ते नक्की कुठं बसतात तोंड करून हे सांगितलं नाही. म्हणजे ते वायव्य कोपऱ्यात बसतात पूर्वेला तोंड करून का आल्या आल्यास त्यांची केबिन आहे का पश्चिम मध्ये त्यांनी सांगितलं नाही. पण एकंदरीतच तुम्ही पूर्वेला तोंड करून बसता ते योग्य आहे. पूर्व म्हणजे करेल ती पूर्व. फक्त एकच होतं, पूर्वेला तोंड करून बसल्यानंतर तुमच्या स्वभावामध्ये इगो वाढण्याची शक्यता असते, त्यामुळे तुमच्या हाताखालची लोक टिकायला थोडं जड जातं. म्हणून पूर्वेला तोंड करून बसता योग्य आहे. पश्चिमेला तोंड करून बसणं अयोग्य का राहील? कारण तुम्ही जेवढा व्यवसाय वाढवत नाही तेवढा तो मावळतही जाईल. त्यामुळे तुम्ही बाकीच्या गोष्टींचा विचार करू नका. स्वभावामध्ये तुमची रास, जसं ही मगाशी म्हटली, ती कोणची आहे ते कळणं पण गरजेचं असतं. जर सिंहरास असेल आणि पूर्वेला तोंड करून बसत असाल तर जास्त इगो वाढतो. मग अशा पद्धतीने खूप साऱ्या गोष्टी. पण आता सध्या तुम्ही जे बसतात ते योग्य आहे, चिंता करण्याचे कारण नाही. पूर्व भिंतीला कपाळावरती माणिक असलेली एक सूर्याची प्रतिमा आपण पूर्व भिंतीला जरूर लावा आणि रोज तिचं दर्शन घ्या, तुम्हाला निश्चित फायदा. व्यवसायाच्या जागेत देवघर असावं का? म्हणजे खूप ठिकाणी काही लोक आता नाही ठेवत की खूप कॉर्पोरेट ऑफिस असेल तर देवघर वगैरे काही ठेवत नाही, मग फार कसं तरी वाटतं असं त्यांचा मुद्दा असतो. मग देवघर असावं का नक्की ऑफिसेसमध्ये? मला म्हणजे कळत नाही की बा एवढं मोठं ऑफिस ज्या परमेश्वराच्या कृपेने आपल्याला दिले त्यासाठी एखादी छोटीशी जागा करायला हरकत नाही आणि अर्थातच ती ईशान्य कोपऱ्यात असावी. नाही, मुद्दा काय होतं की नाही मी माझ्या हिमतीवर मिळवले, मी माझं ऑफिस तयार केलंय, हा देवाचं त्याच्यात एवढं काही नाही. खूपदा नास्तिक लोकांचं असं असतं. मग तसं झाल्यावर काही व्यवसायावर परिणाम होतो का? असायलाच हवं देवघर? तसं जर म्हटलं तर मानला तर देव नाही तर दगड. मग या सृष्टीमधली कुठलीच गोष्ट मग कशावरतीच कशाचा अंमल नाही असा अर्थ काढू. पण जर आपण म्हणलो यार हवाच नाहीये, कुठे ती सिद्ध करू शकता का? नाही ना, हवा लागतीये ना, मग नाही असं म्हणू शकतो का? मी जर तुला साखर दिली, टेस्ट कर म्हटलं, त्याच्यातली गोडी म्हणजे काय? हे गोड नाहीच, कुठंच बोलते, याला कडूच म्हणतात, तर त्याला मी काय करू शकतो? ते शेवटी प्रत्येकाच्या इथे थिंकिंगवर आहे. पण ह्या सृष्टीचा पसारा बघितला तर तो परमेश्वराशिवाय नाही. आणि म्हणून देव म्हणजे आयडॉल्स नाही, देव म्हणजे भावना. आता आपण वेगळ्या धर्मांमध्ये बघतो तिथं मूर्ती नसतात, पण याचा अर्थ देव नाही मानत का? मानतात. अमेरिका एवढी प्रगती पथावरती, पण अमेरिकेचे डॉलर बघितलं का? त्या डॉलरवरती लिहिलेलं आहे वी ट्रस्ट इन गॉड, असं काहीतरी त्याच्यावरती लिहिलंय. माझ्याकडं त्याची ती नोट आहे, ते डॉलर आहे त्याच्यावर बघा, त्याच्यावरती लिहिलंय इन द नेम ऑफ ट्रस्ट वी गॉड, असं काहीतरी लिहिलेलं आहे. म्हणजे एकंदरीत ते लोक सुद्धा, सगळे लोक हे ईश्वराला मानतात. आपल्या ठिकाणी आपण ज्या व्यक्तीला मानतो, आपले आई वडील आपले देव, नका मानू तुम्ही देवाला, पण ज्यांनी तुम्हाला जन्म दिला त्यांना तर माना. तर त्यांचा का होईना फोटो परमेश्वर म्हणून ठेवू शकता, कारण आमच्या गणपतीने त्याच्या आई वडिलांना प्रदक्षिणा घातली. कोणाला तरी माना, कुठेतरी भीती ठेवा, कुठेतरी श्रद्धा ठेवा, निश्चितच ती श्रद्धा. म्हणजे देव नसतील तर निदान तुमच्या आई वडिलांचं पण काहीतरी भावनेने ठेवलं पाहिजे. देव म्हणजे दगड नाही, देव म्हणजे मूर्ती नाही, देव म्हणजे तुम्ही, आम्ही आणि तुमच्या आमच्यातलं देव. आणि काही लोकांना जर ठेवायचंच असेल ऑफिसेसमध्ये देव वगैरे, तर त्याची दिशा नेमकी कुठली असते? पूर्व बाजूला त्यांनी पश्चिमेला तोंड करून ठेवावे. जर शक्यच नसेल तर पश्चिम भिंतीला पूर्वेकडे तोंड करून ठेवावे. पण आयडियल जागा ही कोणत्याही केबिनच्या ईशान्य कोपऱ्यात असावी. नक्कीच सर. याच नोटवर आपण इथे एक छोटासा ब्रेक घेऊया. दर्शको चर्चा अशीच सुरू राहणार आहेत, पण घेऊया एक छोटीशी विश्रांती. संवाद लाईव्ह टीव्ही साठी महाराष्ट्रातील विविध भागात प्रतिनिधी नेमले आहेत.
पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, ठाणे, मुंबई, हवेली, आंबेगाव, मंचर, जुन्नर, हडपसर, पिंपरी आणि भोसरी या भागात संवाद लाईव्ह टीव्ही साठी प्रतिनिधी नेमणे आहेत. पत्रकारिता क्षेत्रातील किमान 3 वर्षांचा अनुभव आवश्यक. इच्छुकांनी आजच संपर्क साधा. मोबाईल क्रमांक 9665 992 992. सर्वाधिक वितरण, सर्वात कमी जाहिरात दर आणि जाहिरातदारांचा सर्वाधिक फायदा फक्त इथेच. शिरूर तालुका व परिसरात एकूण 95,000 वितरण. जाहिरातीसाठी संपर्क 9822 49 32 82, 9850 81 56 16. संवाद लाईव्ह टीव्ही पाहण्यासाठी संवाद वाहिनी मोबाईल ऍप आजच डाउनलोड करा आणि आपल्या परिसरातील बातम्या जाणून घ्या. काय म्हणताय, आपल्याला टीव्ही माध्यमातून करिअर करायचंय? तर मग यासाठी संवाद लाईव्ह टीव्ही आहे सर्वोत्तम पर्याय. संवादसाठी पुढील जागा भरणे आहेत. व्हिडिओ एडिटर, एडिटिंग क्षेत्रातील किमान 5 वर्षांचा अनुभव आवश्यक. अॅनिमेशन एडिटिंगचा अनुभव असल्यास प्राधान्य. क्रिएटिव्ह ऍड मेकिंग करणाऱ्यांना सुवर्ण संधी. अँकर कम रिपोर्टर, स्पष्ट शब्दोच्चार मराठी भाषेवर प्रभुत्व असणाऱ्या तरुण तरुणींना संधी. अँकरिंगचा किमान 2 वर्षांचा अनुभव आवश्यक. पुणे, नगर व बीड जिल्ह्यातील प्रत्येक विभागात प्रतिनिधी नेमणे आहेत. पत्रकारिता क्षेत्रातील किमान 6 वर्षांचा अनुभव आवश्यक. ब्युरो चीफ, नगर, पुणे व बीड जिल्ह्यासाठी ब्युरो चीफ नेमणे आहेत. चॅनल प्रोड्युसर, कोणत्याही न्यूज चॅनल मधील निर्मिती क्षेत्रातील किमान 6 वर्षांचा अनुभव आवश्यक. इनपुट एडिटर, कोणत्याही न्यूज चॅनल मधील किमान 5 वर्षांचा अनुभव आवश्यक. इच्छुकांनी पुढील क्रमांकावर संपर्क साधावा. मदन काळे, संपादक, संवाद लाईव्ह टीव्ही. फोन नंबर 9665 992 992. आमचा ईमेल आयडी आहे sanwadtv@gmail.com. मन की बात संवाद के साथ. ब्रेक नंतर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आपण जास्त वेळ न दवडता थेट आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. साधना शितोळे आपल्याला प्रश्न विचारतात, बघूयात ते नक्की काय म्हणतात. नमस्कार सर, मी सौ साधना संजय शितोळे आणि शिरूरमध्ये जी वैभवी महिला नागरी पतसंस्था आहे त्या पतसंस्थेची मी संस्थापक अध्यक्षा. माझ्या पतसंस्थेअंतर्गत 105 बचत गट कार्यरत आहेत. त्या बचत गटाची मी अध्यक्ष आहे आणि माझ्या महासंघामध्ये बचत गट महासंघ तयार केलेला आहे. तर त्यामध्ये जास्तीत जास्त महिला ही तुमची पुस्तकं वाचतात आणि त्यामधून आम्हाला खूप चांगले परिणाम आमच्या घरामध्ये पाहायला मिळतात. माझा स्वतःचा अनुभव जर सांगायचा झाला की तुम्ही तुमच्या आनंदी वास्तू या पुस्तकामध्ये विश्वकर्मा चालीसा म्हणून एक तुमचं सदर आहे. तर मी खरोखर अगदी मनापासून 40 दिवस ते वाचलं आणि संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळी मी ते वाचायचे. अगदी मनापासून वाचायचे. ते वाचताना कधी कधी मला इतकं भरून आल्यासारखं व्हायचं, गहिवरल्यासारखं व्हायचं की आपण एवढे कष्ट करतोय पण तरीही आपल्याला रिझल्ट नाही. मग मी ते मनापासून वाचलं दिवे लागण्याच्या वेळी संध्याकाळी. तर खरोखर मला रिझल्ट असा जाणवला परिणाम की 40व्या दिवशी माझं स्वतःचं घर झालं आणि 40व्या दिवशी ते माझ्या नावावर झालं. विश्वकर्मा चाळीसाचे हा माझा स्वतःचा अनुभव आणि तेव्हापासून मी आपली फॅन आहे. तर माझा अजून एक म्हणजे चांगले रिझल्ट आपले पुस्तकं वाचून आम्हाला मिळतातच, परिणाम मिळतात घरामध्ये. परंतु तरी एक प्रश्न आहे की जनरली आपण जशा ढोबळमानाने दिशा पाहतो त्याप्रमाणे आपण घराची रचना करतो. आपल्याला काही टिप्स माहीत असतात त्याप्रमाणे की बाबा आग्नेयेच्या बाजूला अग्नी पेटला पाहिजे, ईशान्येच्या बाजूला पाणी असलं पाहिजे, देवघर असलं पाहिजे, असं आपण ढोबळमानाने नकाशा तयार करतो घराचा आणि तसं आपण घर बांधतो. पण जेव्हा आपण घरात राहायला जातो तेव्हा आपल्याला काही अडचणी येतात. मग आपल्याला कुणीतरी सांगतं की हो काय, ह्या अशा दिशा योग्य नाहीत, चुकीच्या आहेत त्या दिशा. हो काय, यंत्र वापरून त्या दिशा तुम्ही घराच्या ठरवायला हव्या होत्या आणि त्याप्रमाणे तुम्ही नकाशा बनवायला पाहिजे होता. पण बांधलेलं घर तर आपण काही तोडू शकत नाही. मग त्यामुळं हे जे परिणाम, वाईट परिणाम आपल्याला घरात राहायला गेल्यानंतर अनुभवायला मिळतात त्याच्यावर काही तोडगे आपल्याकडे आहेत का? शितोळे ताईंनी खरंच तुमचं कौतुक केले. तुमच्या पुस्तकांना त्यांचा चांगलाच परिणाम झाला त्यांच्या घरावर. आनंदी वास्तू हे पुस्तक जे आहे, समग्र आनंदी वास्तू हे सर्वत्र उपलब्ध आहे आणि 350-400 पानाचं हे पुस्तक आहे. त्याच्यामध्ये प्रचंड माहिती आणि उपाय. त्यातला एक उपाय विश्वकर्मा चालीसा, त्यांना खरंच चांगला अनुभव आलाय आणि त्यांच्या प्रश्नाबद्दल तुम्ही काय सांगाल? मुळामध्ये आपण एखाद्या गोष्टीचा तोडगा काढतो, म्हणजे हा नाही तर तो तोडगा म्हणजे उपाय. तोडगा म्हणजे उपाय. जसं डोळ्याला दिसत नसेल तर एखादा डॉक्टर म्हणला की डोळा पडून नवीन घरात चालणार नाही, आपण चष्मा हा तोडगा त्याच्यावरती करतो, उपाय करतो. तशाच पद्धतीने मागच्या भागामध्ये मला वाटतं ताईंना उत्तर मिळून गेले खरं तर की आग्नेयाला काय करायचं वगैरे वगैरे. पण याशिवाय काही साधे सोपे उपाय की जे तुम्हाला बिनखर्चिकेत असे उपाय सांगतो. ते म्हणजे रोज आपण उदबत्ती लावतो, देव मानणारे असो नसो, उदबत्ती तर लावतो वास येण्यासाठी चांगली. तर तुम्ही एक हिनाची आणि एक लोबांची उदबत्ती रोज तुम्ही तुमच्या वास्तूत लावू शकता. सर्वात मोठं पॉवरफुल अँटीबायोटिक सांगितलं जाते ते आपली हळद आणि गोमूत्र. त्या
गोमूत्रामध्ये साधारण एक 4 चमचे गोमूत्र आणि साधारण अर्धा 1 लिटर पाणी घेऊन त्याच्यामध्ये हळद टाकून, आपल्याकडे स्प्रे असतो त्या स्प्रेने तुम्ही घराच्या 4ही कोपऱ्यामध्ये दिवसातनं सकाळी किंवा संध्याकाळी स्प्रे करू शकता. याशिवाय तुमच्या घराच्या मुख्य दरवाज्यावरती आंब्याच्या पानांचं तोरण लावू शकता. जर तुम्हाला ते रोज बदलायचा कंटाळा येत असेल तर तुम्ही मुख्य दरवाज्यावर रुद्राक्षाच्या माळेचं तोरण लावा. त्याशिवाय मुख्य दरवाज्यावर एक परमनंट गणपती लावणं गरजेचं आहे, जो दरवाजाच्या बाहेर वरती लावलेला आहे. याशिवाय तुम्ही कीर्तिमुख लावू शकता, गजमुखी लावू शकता, लक्ष्मीमुख लावू शकता. अर्थात या सगळ्या गोष्टी आपल्याला पुढच्या काही भागामध्ये वेळ मिळाली योग्य आला तर आपण ते दाखवू. याशिवाय स्वस्तिक पिरामिड आपण दरवाजाच्या आतून लावू शकता. हेही शक्य नसेल तर अष्टगंधामध्ये गोमूत्र आणि गंगाजळ मिक्स करून तुम्ही दरवाजाच्या मागं तुम्ही स्वस्तिक काढा. मिठाच्या पाण्याने दर अमावस्येला तुम्ही फरशा पुसा, पौर्णिमेच्या दिवशी दुधाच्या पाण्याने पुसा. चांदीच्या डबीमध्ये 2 डबे घेऊन 2 डब्यांमध्ये मध भरून एक घरात पुरा, एक अंगणात पुरा. बस असे खूप सारे उपाय आहेत. माझ्या पुस्तकामध्ये किमान 2-1 हजार उपाय आहेत, जे उपाय छोटे छोटे बिनखर्चिक आणि जे उपाय करण्याने कोणाचं काही नुकसान होणार नाही. जसं की तुम्ही सांगितलं की घराच्या समोर दरवाजाच्या इथे गणपतीची मूर्ती किंवा रुद्राक्षाची माळ, मग हे जे आपण लावतो ते वेळोवेळी म्हणजे स्वच्छ पण करायला पाहिजे का? कारण खूपदा असं असतं की घराच्या वर जो गणपतीची मूर्ती असते जळमट आलेली असतात पण लोकांचं लक्ष नसतं, मग त्याचा वाईट परिणाम होतो का? हे कल्याणी कोणाचं काम आहे? आपलंच असतं, पण नाही केलं तर वाईट परिणाम मला होतो का? सांग, दिवसभरामध्ये त्या घरात राहणारा माणूस स्वतःचा चेहरा आरशात किती वेळा बघतो? 5 वेळा तरी, एकदा तरी बघतो. या जगात मला सांग, बघतो का नाही? म्हणजे तुम्ही तुमच्या चेहऱ्याची एवढी काळजी घेता तर तुम्ही तुमच्या दरवाजाची काळजी घेतली पाहिजे. जर तुम्ही तुमच्या दरवाजाची काळजी घेत नाही तर तुमच्या वास्तूचं मुख तुम्ही दूषित करता. आणि अर्थातच तो गणपती हा मूर्ती नसली पाहिजे, प्लेन टाईल्स असेल तर ती नेहमी पुसली पाहिजे. त्यासाठी सण वार अमावस्या पौर्णिमा केलेले आहे आणि मग ते पुसून व्यवस्थित लावावे. आणि मेन जो दरवाजाची जी चौकट आहे त्या चौकटीला तुम्ही जर अत्तर लावलं, चंदनाचं अत्तर, स्प्रे पण मिळतात किंवा ओरिजिनल चंदनाचं अत्तर कुठे मिळतं, सरळ हाताला घेऊन चापडायचं त्याला, चोपडायचं त्याला, एक प्रकारचा सुगंध येईल. कारण असं म्हणतात की लाकडाची चौकटी चंदनाची असावी, नाही, चंदनाची महाग आहे, नाही शक्य. चंदनाचा अत्तर लावा जेणेकरून जाता येता तुम्हाला तो सुवास आहे. आणि खूपदा आम्ही तुमच्याकडून पण असं ऐकले की ऑफिसमध्ये पॉझिटिव्ह एनर्जीसाठी वगैरे स्फटिक वगैरे लावले जातात, तर त्याचा नक्की कशा रीतीने फायदा होतो? क्रिस्टल हा क्लिअरन्स करता खूप उत्तम मानला गेलाय. कोणची हे हिलिंग किंवा परावर्तनाचा नियम फार महत्वाचा आहे. जसं आरशाला महत्व असतं, म्हणजे एखाद्या छोट्याशाच 10 बाय 10च्या दुकानात साडीचे गेलीस तू तर त्याच्यात 3 बाजूने आरसे असतात. का असतात? कारण ते दुकान भव्य दिसावं. किंवा परावर्तनाचा एक नियम असा आहे की मी इथे उभा आहे समोर तोंड करून, तू तिकडे उभी आहेस, माझं तोंड तुझ्याकडे माझी पाठ आहे पण मला तू दिसतीये. कारण का? आरशात तू मला बघते, मी तुला बघतोय. म्हणजे आरशात हा परावर्तनाचा नियम आहे. तद्वत ज्यावेळेस क्रिस्टल लावले जातात, तू कोणताही क्रिस्टल बघ उलट दिसतं त्याच्यामध्ये, तर तो परावर्तनाच्या नियमाप्रमाणे वातावरणातली एनर्जी, निगेटिव्ह एनर्जी पॉझिटिव्ह मध्ये परावर्तित करण्याचं काम कोण करतं? तर क्रिस्टल करतं. आणि म्हणून क्रिस्टलचं तेवढंच महत्व आहे, पण त्याचं प्रमाण असतं. जसं तू मगाशी नक्षत्रांचा उल्लेख केला, राशीचा उल्लेख केला, त्या पद्धतीने रावण संहितेनुसार तुम्ही तुमच्या घरामध्ये रत्नाध्याय पण करू शकता. हे वेगवेगळे प्रकार आहेत. फेंगशुई हा एक प्रकार आहे, क्रिस्टल थेरपी हा एक प्रकार आहे, पिरामिड थेरपी हा एक प्रकार आहे, नॅचरल थेरपी हा एक प्रकार आहे, रेकी हा एक प्रकार आहे, हिलिंग हा एक प्रकार आहे, वनस्पती हा एक प्रकार आहे, हा एक, तो एक, तो एक, बस भयंकर प्रकार आहेत. आपल्याकडे कुठे वेळ आहे तेवढं सांगायला. आणि हे जे आपण स्फटिक लावतो ती नेमकी किती प्रमाणात लावली पाहिजेत? का प्रत्येक कोपऱ्यात लावणं गरजेचं आहे? मुळामध्ये मी जी माहिती सांगतो हे अर्धवट होईल. जोपर्यंत आपण ती वास्तू पाहत नाही तोपर्यंत किती क्रिस्टल लावायचे, कसे लावायचे हे कळणार नाही. बाजारामध्ये जे क्रिस्टल मिळतात ते क्रिस्टल नसतात, त्या बेल्जियम ग्लास म्हणजे बेल्जियमच्या कासा असतात, ज्याची किंमत 90-100 रुपये असते. आपण ते 4-4 हजाराला विकत आणतो. मूळ तुम्ही धरल्यानंतर उलट जर तुम्हाला दिसत असेल तर तो ओरिजिनल, आणि तो खूप थंड लागतो. म्हणजे तुम्ही हातात मुठीत घेतलं तर तुमचा हात इतका प्रचंड थंड पडेल की उन्हाळ्यात सुद्धा तो थंड लागतो. मुळामध्ये ओरिजिनल क्रिस्टल हा साधारणपणे 300-500 रुपये ग्रॅम मिळतो. आणि आपल्याला कमीत कमी एक क्रिस्टल हा साधारण 500 ग्रॅमचा तरी लावला तरच त्याच्या परावर्तनाचा नियम उपयोग. म्हणजे आरसा जर तुम्हाला लावायचा चेहरा बघायचा, एवढंसं लावून चालेल का? तर एवढा तरी लावायला पाहिजे, चेहरा दिसेल. त्याच पद्धतीने अख्ख्या वास्तूला जर आरसा दाखवायचा असेल तर तेवढं म्हणजे एरियानुसार किती क्रिस्टल ठरवायचं ठरवलं जातं. ओके, वास्तू पाहिल्याशिवाय कळणार नाही. चर्चा ही अशीच सुरू राहणार आहे, पण आपण घेऊयात एक छोटीशी विश्रांती. संवाद लाईव्ह टीव्ही साठी महाराष्ट्रातील विविध भागात प्रतिनिधी नेमले आहेत. पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, ठाणे, मुंबई,
हवेली, आंबेगाव, मनसर, जुन्नर, हडपसर, पिंपरी आणि भोसरी या भागात संवाद लाईव्ह टीव्ही साठी प्रतिनिधी नेमणे आहेत. पत्रकारिता क्षेत्रातील किमान 3 वर्षांचा अनुभव आवश्यक. इच्छुकांनी आजच संपर्क साधा. मोबाईल क्रमांक 9665 992 992. सर्वाधिक वितरण, सर्वात कमी जाहिरात दर आणि जाहिरातदारांचा सर्वाधिक फायदा फक्त इथेच. शिरूर तालुका व परिसरात एकूण 95,000 वितरण. जाहिरातीसाठी संपर्क 9822 49 32 82, 9850 81 56 16. संवाद लाईव्ह टीव्ही पाहण्यासाठी संवाद वाहिनी मोबाईल ऍप आजच डाउनलोड करा आणि आपल्या परिसरातील बातम्या जाणून घ्या. काय म्हणताय, आपल्याला टीव्ही माध्यमातून करिअर करायचंय? तर मग यासाठी संवाद लाईव्ह टीव्ही आहे सर्वोत्तम पर्याय. संवाद साठी पुढील जागा भरणे आहेत. व्हिडिओ एडिटर, एडिटिंग क्षेत्रातील किमान 5 वर्षांचा अनुभव आवश्यक. अॅनिमेशन एडिटिंगचा अनुभव असल्यास प्राधान्य. क्रिएटिव्ह ऍड मेकिंग करणाऱ्यांना सुवर्ण संधी. अँकर कम रिपोर्टर, स्पष्ट शब्दोच्चार, मराठी भाषेवर प्रभुत्व असणाऱ्या तरुण तरुणींना संधी. अँकरिंगचा किमान 2 वर्षांचा अनुभव आवश्यक. पुणे, नगर व बीड जिल्ह्यातील प्रत्येक विभागात प्रतिनिधी नेमणे आहेत. पत्रकारिता क्षेत्रातील किमान 6 वर्षांचा अनुभव आवश्यक. ब्युरो चीफ, नगर, पुणे व बीड जिल्ह्यासाठी ब्युरो चीफ नेमणे आहेत. चॅनल प्रोड्युसर, कोणत्याही न्यूज चॅनल मधील निर्मिती क्षेत्रातील किमान 6 वर्षांचा अनुभव आवश्यक. इनपुट एडिटर, कोणत्याही न्यूज चॅनल मधील किमान 5 वर्षांचा अनुभव आवश्यक. इच्छुकांनी पुढील क्रमांकावर संपर्क साधावा. मदन काळे, संपादक, संवाद लाईव्ह टीव्ही. फोन नंबर 9665 992 992. आमचा ईमेल आयडी आहे sanwadtv@gmail.com. मन की बात संवाद के साथ. ब्रेक नंतर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. सर, आपण वळूयात आपल्या पुढच्या दर्शकांच्या प्रश्नाकडे. शशिकांत दसगुडे आपल्याला प्रश्न विचारतात. नमस्कार पिंपळकर साहेब. सर, मी कृषी उत्पन्न बाजार समितीचा सभापती आहे. माझा प्रश्न आमच्या संस्थेच्या वास्तूबाबत आहे. आमच्या संस्थेचं मुख्य कार्यालय आणि सभापतींच्या कार्यालयाचा जो प्रवेशद्वार आहे त्याची बाजू दक्षिणेकडची आहे. म्हणजे दक्षिणेकडून मुख्य कार्यालयात आणि सभापतींच्या केबिनमध्ये प्रवेश करावा लागतो. तर संस्थेच्या दृष्टीने ते हितकारक आहे की मारक आहे, आणि जर मारक असेल तर संस्थेच्या भरभराटीसाठी ते कुठल्या दिशेने असावं याचं आपण कृपया मार्गदर्शन करा. वा, सगळ्यांचे प्रश्न दिशेच्या रिलेटेड. आणि मला कौतुक वाटेल सभापती साहेबांचं की या कारणासाठी की त्यांनी व्यक्तिगत विचार न करता संस्थेचा विचार केला. कारण संस्थेचं भलं तर जगाचं भलं. अर्थात तुमचं जर दक्षिण द्वार असेल, जसं मागाशी सांगितलं, ते कुठल्या पायात आहे हे पाहणं गरजेचं आहे. इथे बसून मी जोपर्यंत ते पाहत नाही तोपर्यंत सांगणं अवघड आहे. परंतु असं समजू की आपण ते चुकीच्या पायात आहे. जर चुकीच्या पायात असेल तर त्याचा परिणाम संस्थेवर होणार नाही, त्याचा परिणाम तुमच्यावरती होणार. जो चेअरमन आहे त्याच्या सतत संकटांनी घेरलेला, सतत चिंतित, सतत इंटरनल राजकारणाने भारित आणि अतिशय जवळच्या माणसाकडनं विश्वासघात आणि क्षीणत्व, आरोग्याच्या तक्रारी, ब्लड प्रेशर सारखे त्रास, ऑफिसच्या केबिन मध्ये बसल्यापासून सकाळपासून रात्रीपर्यंत सतत गोळ्या यायला लागणे, अशा प्रकारची जर स्थिती तुमच्या केबिन मध्ये असेल तर तुमचं दक्षिणेचं द्वार हे तुम्हाला त्रासदायक आहे. त्यासाठी ते योग्य ठिकाणी काढण्यासाठी मला बघायला पाहिजे की ते पश्चिमेकडनं जागा आहे का त्याला, किंवा पूर्वेकडनं आहे का, किंवा उत्तरेकडून आहे का. मग त्या पद्धतीने मला त्याचा डोअर देता येईल. पण आयडियल पोझिशन ही ईशान्येकडून त्या केबिनचे 2 भाग करून 9 भाग करून त्यातल्या 3ऱ्या भागामध्ये दरवाजा टाकणं हे संस्थेच्या हितासाठी आणि तुमच्या सर्वांच्या, म्हणजे ऍज अ चेअरमन, ऍज अ सभापती म्हणून तुमच्या हिताचं राहील. कारण तुमचं डोकं जर शांत राहिलं, तुमची एनर्जी जर तुमच्या संस्थेतच राहिली तर निश्चितच संस्थेची प्रगती होईल. पण तुमची एनर्जी जर हाताखालच्या लोकांना किंवा राजकारणाला टॅकल करण्यातच जाईल तर तुम्ही ते टॅकल करणार का संस्था पुढे येणार. म्हणून आधी तुम्हाला त्याचा फायदा होणं, तुम्ही शांत होणं आणि कोणत्याही प्रकारचा त्रास न होणं, यासाठी ईशान्येकडनं 9 हिस्से केल्यानंतर 3ऱ्या हिस्स्यात तुमचा दरवाजा पाहिजे. आणि कल्याणी हे तितकं सोपं नाही, त्यासाठी मला प्रत्यक्ष बघायला पाहिजे. परंतु संस्थेच्या हितासाठी आणि तुमची तळमळ पाहता मी जरूर आपल्या संस्थेला भेट देऊन त्याच्यावरती सविस्तर मार्गदर्शन करेन. आपण पुढचा एक प्रश्न बघूयात की नवीन असं घर बांधलं की नेहमी लोक लिंबू, मिरची, बाहुली असं घराच्या म्हणजे दारालाच त्यांनी लावलेलं असतं. मग खूपदा असं होतं की ही अंधश्रद्धा आहे की याच्यामध्ये काय नक्की शास्त्र आहे, काय सांगाल त्याच्याबद्दल? काही पद्धती आणि काही प्रथा, काही रूढी, काही परंपरा पाडल्या गेल्या. त्यातली दरवाजाच्या बाहेर हे लावण्यामागचा गणित पूर्वीचा काळ कसा पहा, म्हणजे बिब्बा आहे, मिरच्या आहेत, त्याच्यावर लिंबू आहे. हेच तुम्ही बैलगाडी लावायचे पूर्वी, जे आता आपण गाड्यांना लावतो.
आता नीट समजून घ्या की का लावायचं. पूर्वीच्या काळी लाईट नव्हती. लाईट नसल्यानंतर ज्यावेळेस तुम्ही पानतस्त चाललेला आहे, पूर्वी मदत करण्याची प्रवृत्ती होती आणि एखादा विंचू चावला, साप चावला, तर त्याच्यावरती त्वरित असर देणारं काम कोण करतं तर मिरची करते. म्हणजे पटकन ती मिरची काढून तोंडात चावली तर त्याचा असर हा कमी होतो असं शास्त्रकार सांगतात. पूर्वीच्या काळी बघ काही लागली ठेच बिस्त आपण बिबो उघडून लावायचो पटकन. म्हणजे तुम्ही लावू नका, एखाद्याला बिबात अर्जिन नसतो, त्याला तो उतू पण शकतो, पण बऱ्याच लोकांना तो उतत नाही. कुठल्याही प्रकारची ठणक आणि वेदना हा बिबा लावल्याने कमी होते. आणि लिंबू हे अशा करताय की काही नसलं तर भाकरीवरती लिंबू पिळून आपण खाऊ शकतो, काही नाही तर तू पाहा ना, चक्कर आली, त्रास झाला, आपण काय करतो, लिंबू पाणी देतो. म्हणजे हे गणित आहे. आणि येणाऱ्या जाणाऱ्या पानतस्थाला त्याचा उपयोग व्हावा म्हणून ते लिंबू पटकन त्यांना पिळून तो बॅलन्स व्हावा. काही चावलं तर त्यानं त्याचा वापर करावा, काही लागलं तर बिब्याचा वापर करावा. आणि म्हणून ते टांगलेलं असायचं बैलगाडीला त्यासाठीच की जेणेकरून प्रवासामध्ये काही वितुष्ट आपत्ती आली तर त्याचं लोकांनी त्याचं कारण काय लावलं, नजर लागून. त्याचा काही संबंध नाही, पण हे प्रथा करून गेली. पूर्वीच्या काळी हे या कारणाकरता लावायचं, आता आपण नजर लागू नये म्हणून लावतो. पण नजरेचं जरी कारण ठरलं तरी तू लिंबामध्ये बघ टार्टारिक प्रकारचं एक आम्ल असतं, जसं चिंचेत असतं. तिखट जी असते मिरची त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात सी जीवनसत्व असतं आणि बिव्यामध्ये प्रचंड मोठं अँटीबायोटिक असतं. म्हणजे निसर्गाला हे कनेक्ट आणि निसर्गाला निसर्गाच्या पद्धतीने बॅलन्स करणाऱ्या वस्तू आहेत. आणि रंगसंगती आणि वास्तुशास्त्राचा काय संबंध, म्हणजे घर बांधल्यावर या दिशेला हा कलर द्यायचा का, त्याचा काही संबंध आहे? प्रश्न खूप मोठा आणि उत्तर खूप मोठा आहे, त्याचा प्रश्न छोटा. पण तुम्ही थोडक्यात सांगू शकता? कसं सांगू, कल्याणी अवघड आहे, परंतु आपल्याला पण वेळेची हरकत नाही. वेळेच्या मर्यादेनुसार लक्षात घ्या, कोणत्याही घराला रंग असेल तर तो मॉर्निंग ग्लोरी किंवा ऐवरी या पद्धतीने असावा. दिशांचे जरी रंग ठरलेले असतील तर जर आपण प्रत्येक दिशेचा रंग लावायला घेतला तर अख्खं घर इस्टमन कलर होईल, जोकर सारखा दिसेल. त्यामुळे तुमच्या राशीनुसार तुमचा जो योग्य रंग आहे तो योग्य रंग तुमच्या घरातल्या एका भिंतीला तुम्ही लावू शकता किंवा पडद्यांच्या स्वरूपामध्ये किंवा तुमचे जे बेड असतात त्याच्यावरती टाकतो त्या चादरींच्या स्वरूपामध्ये तो तुमच्या राशीनुसार आपला रंग असेल तरी सुद्धा वास्तू बॅलन्स होते. आणि जर एखादाच तुम्हाला रंग डार्क करायचा असेल तर जसं मॉर्निंग ग्लोरी सगळ्या बाजूने, तर ऑलिव्ह ग्रीन नावाचा एक रंग असतो, तो तुम्ही कोणत्याही एका भिंतीला लावू शकता. प्रत्येक दिशेचे रंग जरी निश्चित ठरलेले असले तरी ते तुमच्या राशीला कनेक्ट व्हायला पाहिजे, म्हणजे राशीनुसार सुद्धा कलर असतो, नाहीतर ते त्रासदायक ठरू शकतात. गेल्या 2 भागात आनंद पिंपळकर सरांनी आपल्याला अनेक सूचना, अनेक चांगल्या पद्धतीचं मार्गदर्शन केले की वास्तुशास्त्र नेमकं कसं असलं पाहिजे याबद्दलचं मौलिक मार्गदर्शन त्यांनी केलेलं आहे. धन्यवाद सर, तुम्ही संवाद लाईव्ह टीव्ही मध्ये तुमच्या म्हणजे इतक्या बिझी शेड्यूल मधून सुद्धा वेळात वेळ काढून आला, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आजचा भाग इथेच संपला. भेटूयात आपण पुढच्या भागात नवीन व्यक्तींसह. तोपर्यंत पाहत राहा संवाद लाईव्ह टीव्ही. संवाद लाईव्ह टीव्ही, आपला विश्वास, आपलं चॅनल.